आवडी तो हा विठ्ठल भरवा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर बापर उमादेवीवर बापर उमादेवीवर सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल भरवा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा माधव भरवा भरवा तो माधव भरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय राम हॅलो हॅलो हेच थोर भक्ती आवडती देवा हेच थोर भक्ती आवडती देवा हेच थोर भक्ती आवडती देवा हेच थोर भक्ती आवडते देवा हेच थोर भक्ती आवडते देवा हेच थोर भक्ती आवडती देवा हेच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसे राहावे 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 ठेविले आनंद तैसे राहावे ठेविले आनंद तैसे राहावे ठेविले आनंद तैसे राहावे चित्तिया सुजावे समाधान समाधान ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे सुजावे समाधान समाधान ठेविले आनंद तैसे राहावे ठेविले आनंद तैसे राहावे
संचिताचे संचिताचे ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे भोगण्याचे फळ संचिताचे संचिताचे ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे तुका म्हणे घालो तयावरी भार तुका म्हणे घालो तयावरी भार घालो तयावरी भार तुका मने घालू तायावरी भार वाहू हा संसार देवा पाही ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे वाहुआ संसार देवा माई ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान समाधान ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे असू द्यावे समाधान समाधान ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे ठेविले आनंद ऐसे चिरावे विठोबार खुमाई लखुमाई विठोबार खुमाई लखुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हॅलो याची तोर भक्ती आवडते देवा याची तोर भक्ती ह्याची थोर भक्ती ह्याची थोर भक्ती आवडती देवा ह्याची थोर भक्ती याची थोर भक्ती
चित्त्या सुद्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे चित्ते असू द्यावे समाधान चित्त्या सुद्यावे समाधान ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे तेरा बे विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 कुंडली गौर हरी विठ्ठल ज्ञानदेव श्री नारायण गिरी महाराज नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बली हनुमान की जय विठ्ठला 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 हीची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाही ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया उसरे चरण संताजिया उसरे चरण संताजिया चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका गंगामि शुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजि परब्रह्मस्वरूपं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सर्वमङ्गलमाङ्गल्यं शिवे सर्वार्थसाधिके
शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विठ्ठल 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 विठ्ठल. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्याही अनंत कृपा आशीर्वादाने, परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने, प्रेरणेने, आशीर्वादाने चालत असलेला योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताहाचा आज द्वितीय दिवसाची प्रथम दिवसाची पहिली कीर्तन सेवा गुरुवर्य महाराजांच्या आदेशाने माझ्या वाटेला आलेली आहेत. या ठिकाणी असणारा हा संपन्न होणारा सोहळा, या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरू तुकोबाराय यांचा असून भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती कोणती याचं वर्णन करणारा. विठ्ठल विठ्ठल हेची थोर भक्ती आवडती देवा. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात ते देवाला आवडणारी भक्ती कोणती. प्रसंगाला अनुसरून सांगायचं जर ठरलं तर अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करणं, अखंड या ठिकाणी भजन करणं आणि अखंड अन्नदान चालणं हेची थोर भक्ती. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरू तुकोबाराय सांगतात देवाला आवडणारी भक्ती कोणती असेल तर हेची थोर भक्ती आवडते देवा. कोणती? संकल्पावी माया संसाराची. आपण ज्या संसारावरती अतिशय प्रेम करतो त्या संसारावरची माया संकल्पित करणे ही भक्ती देवाला आवडते. आणि जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख प्रत्येक परिस्थिती येतच असते, पण तो भगवान परमात्मा आहे ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. तो आपल्याला ज्या अवस्थेत ठेवील त्या अवस्थेत आपण राहिलं पाहिजे आणि चित्तामध्ये नेहमी समाधान बाळगलं पाहिजे. कारण काय? कारण जो मनुष्याचा जन्म आहे तो कर्मावरती अवलंबून असतो. त्याचा जन्म, त्याचा मृत्यू, त्याच्या जीवनातले जे सुखदुःख असतात ते त्याच्या कर्मावरती अवलंबून असतात आणि राहिलेलं संचित कर्म प्रत्येकाच्या वाट्याला भोगायला येणारच आहेत. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ त्या गोष्टीचा दुःख न करता भोगणे ते फळ संचिताचे, ते फळ भोगावंच लागणार आहेत. म्हणून तो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला ठेवील अशा अवस्थेत आपण राहिलं पाहिजे. आणि शेवटी जगद्गुरू तुकोबाराय सांगतायत, दोनदा हा शब्द जगद्गुरू तुकोबारायांनी अभंगामध्ये वर्णन केला. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. हा जो संसार शब्द आहे हा दोनदा जगद्गुरू तुकोबारायांनी या ठिकाणी वापरला. कारण आपल्याला जो आवडतो तोही संसार आणि देवाच्या चरणावरती अर्पित करण्याकरता योग्य गोष्ट कोणती असेल तर संसार. म्हणून तो संसार देवाच्या चरणावरती व्हायचा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरू तुकोबाराय या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या आवडीचं वर्णन करत की देवाला आवडणारी भक्ती कोणती हे जगद्गुरू तुकोबाराय सांगतायत. पण या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की जगद्गुरू तुकोबाराय सांगतात देवाला आवडणारी भक्ती म्हणजे देवाची आवड. मग देवाची आवड निवड सांगणं योग्य की अयोग्य? देवाला ही भक्ती आवडते. भक्ती आवडते म्हणजे भक्त आवडतो, कारण भक्ती ही भक्ताच्या आश्रयाने राहत असते. जसं मृदंगाचार्य आहेत, पण मृदंग पाहिल्यानंतर त्याला काही नाव आहेत का? पण ज्या मृदंगाचार्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजा त्या पखवाजाचं नाव आठवतं, म्हणजे ती कला त्याच्या आश्रयीत राहत असते. तशी भक्ती ही भक्ताच्या आश्रयाने राहत असते. भक्ती आवडतो, भक्त आवडतो, अशा प्रकारचा भक्त आवडतो, अशा प्रकारचा भक्त आवडतो, अशा प्रकारची भक्ती आवडते. म्हणजे असं सोडून देवाला दुसरं काही आवडत नाही. म्हणजे या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय देवाची आवड निवड सांगतात. मग देवाची आवड निवड सांगणं योग्य की अयोग्य का? कारण ज्या भगवान परमात्म्याची भक्ती आपण करतो त्या देवाला सर्व सारखेच पाहिजे, बरोबर की नाही? भक्तही सारखे पाहिजेत, जे असणारे दृष्ट आहेत तेही सारखंच पाहिजे, कारण त्याने सर्वांना निर्माण केलं आहे. जेणे हे विश्व निर्मिले म्हणजे त्याच्यात सर्वजण आले. मग जर देवाने सर्वजण निर्माण केलेले आहेत तर भक्ताराखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी असा देवाचा न्याय का हो? ही देवाची आवड निवड या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडलेला आहे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, एका म्हणता भले दुजे सहजचे निंदिले.
याचा अर्थ एखाद्याला जर तुम्हाला वाईट ठरवायचं असेल, वाईट न म्हणता दुसऱ्याला चांगलं म्हणा. दोन पखवाजे आहेत, दोघं सोगतवे आहेत, आणि आपण जर एकालाच म्हणलं तुम्ही फार चांगला पखवाद वाजवतात, दुसऱ्याने समजून घ्यायचं याच्यापेक्षा आपल्याला कमी येतो. याला म्हणतात सापेक्षतावाद. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याला वाईट न ठरवता वाईट म्हणायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. काय झालं, एका वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली पहिल्या पानावरती. त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं, या ग्रामपंचायतमधले अर्धे सदस्य पागल आहे. बातमी काय छापून आली, अर्धे सदस्य गाढव आहेत म्हणून. आता गावकरी समजून घेतील, पण सदस्य. त्यांनी त्या ठिकाणी पत्रकाराच्या कार्यालयावरती मोर्चा काढला, आणि मोर्चा काढल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली, चौकामध्ये जाळपोळ केली. लोकशाहीच्या नियमाप्रमाणे जे जे करावं लागतं ते सगळं त्यांनी केलं. त्याला चौकामध्ये ओढून आणलं. आम्हाला गाढव म्हणतो, तू कोण शहाणा लागून गेला? म्हणे काय झालं? म्हणे तो वृत्तपत्रामध्ये बातमी छापली की या ग्रामपंचायतमधले अर्धे सदस्य गाढव आहेत, तू कोण शहाणा लागून गेला? तो मला माफ करा, माझ्याकडून चूक झालं, मी उद्या त्या ठिकाणी तुमची माफी मागतो. म्हणले अशी माफी मागून चालणार नाही. म्हणे मग त्या ठिकाणी ज्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर जो हेडिंगला बातमी जशी लिहिली होती तशी दुसऱ्या दिवशी तशी बातमी आली पाहिजे माफीची. म्हणजे काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आली, या ग्रामपंचायतमधले अर्धे सदस्य शहाणे आहेत. कळालं का? पहा. विठ्ठल विठ्ठल. अर्धे शहाणे म्हणणं काय ना अर्धे गाढव म्हणणे काय, याला सापेक्षतावाद म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा भगवान परमात्म्याच्या आवडीचं वर्णन करत असताना याच सिद्धांताचा वापर केलेला आहे की देवाला आवडणारी भक्ती तुम्ही करा. आणि जर देवाची आवड निवड ठरवायची असेल, जर देव जर असा भेदभाव करीत असेल तर देवाजवळ दोष येतो, त्याला वैषम्य नावाचा दोष असं म्हणतात वेदांतामध्ये. आणि जर देवाजवळ जर दोष येत असेल तर त्या देवाला देव म्हणणं योग्य की अयोग्य? कारण देवाजवळ जर दोष आला तो दोष रहित येत ना हो. मग जर वैषम्य नावाचा दोष आला, एकाला जवळ ठेवलं एकाला लांब ठेवलं, मग जर ते ब्रह्म जर विकारी ठरत असेल, तो वैषम्य नावाचा दोष त्याच्या ठिकाणी असेल. आणि वैषम्य नावाचा दोष आला की नैर्गृण्य नावाचा दोष सुद्धा त्याच्यासोबत येतो. म्हणजे दुसऱ्याची पर्वा न करता त्याला मारणं, याला नैर्गृण्यता असं म्हणतात. मग जर देवाचा स्वभाव जर हा असेल तर जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी देवाची आवड निवड का सांगतात हा प्रश्न निर्माण होतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांनीच ही आवड निवड सांगावी, कारण ते त्या योग्यतेचे आहे. कारण परमार्थ करायचा असेल तुम्हा आम्हाला तर तो साधू संतांच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या यांच्या आवडीचा करावा, आपल्या आवडीचा करून चालत नाही महाराज. कारण त्यांची ती योग्यता आहे. परमार्थामध्ये आपली आवड चालत नाही. का चालत नाही? कारण आपली आवड घरात सुद्धा चालत नाही. आपण जर म्हणलं बटाट्याची भाजी बनवा, ती वांग्याची बनवतात, तीच बटाट्याची म्हणून समजून खावं लागतं. बरोबर आहे की नाही? आपलं घरात काहीच चालत नाही, फक्त आपण घरात चालतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपली आवड निवड परमार्थामध्ये चालत नाही. ती जर त्या ठिकाणी भक्ती करायची असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांची आवडीची आपण केली पाहिजे. का केली पाहिजे? कारण आपल्याला त्याच्यातली एवढी समज नाहीत. म्हणून तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जर साधू संतांनी दाखवून दिलेल्या भक्ती मार्गावरती चाललो तर आपल्या असणाऱ्या मार्गावरती अडचण येत नाहीत. आपल्या या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता की देवाच्या ठिकाणी वैषम्य हा नावाचा दोष येतो, म्हणजे विषमता देवाच्या ठिकाणी येते. मग जर विषमता देवाच्या ठिकाणी येत असेल त्या देवाला देव म्हणायचं की न म्हणायचं? जर भगवान परमात्म्याचा जर अवतार जर आपण पाहिला, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, भगवान परमात्मा स्वतःच्या मुखाने सांगतायत मी कोणाकरता येतो? साधूच्या रक्षणा करता येतो आणि दृष्टाच्या संहारा करता येतो. पण माऊली ज्ञानोबाराय सांगतायत की देवाचा स्वभाव असा नाही आहे. देवाचा स्वभाव सर्वांसाठी चांगला आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताना मनसे पात्रापात्र, वैर्य असे कैवल्य असे पवित्र वैर्या दिदले. म्हणजे या ठिकाणी मोक्षासारखी सिद्धी जी साधू संतांना दिली, जी असणाऱ्या सनकाधिक ऋषींना दिली, तीच मुक्ती भगवान परमात्म्याने राक्षसांना सुद्धा दिली महाराज. जसं आपण पुतनेचं उदाहरण पाहतो.
जी गती सनकादिक ऋषींना दिली तीच गती भगवान परमात्म्यानं पुतनेला सुद्धा दिली. पण असं का घडलं? कारण त्या पाठीमागची पूर्वजन्माची भूमिका आहे. ही जी पुतना होती मागच्या जन्मामध्ये बळीराजाची कन्या रत्नमाला. ज्या वेळेस बळीराजाचा यज्ञ चालू होता आणि भगवान परमात्म्याने वामन अवतार धारण केला आणि बळीराजाच्या द्वारामध्ये भिक्षा मागण्याकरता आले आणि कोण असा असणारा दैवित्यमान असणारा साधू आपल्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता आलेला आहेत हे बघण्याकरता बळीराजाचं संपूर्ण कुटुंब धावलं. त्यामध्ये रत्नमालाही होती आणि ती असणारी उपवर झालेली होती. अष्टवर्षीय भगवान परमात्म्याच्या स्वरूपाकडे बघितल्यानंतर तिला समाधी लागली महाराज. कारण तो भगवान परमात्मा इतका सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा रवी शशिकळा लोपलिया रवी शशिकळा लोपलिया रवी शशिकळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा रवी कळा लोपलिया रवी कळा लोपलिया कस्तुरी मळवता चंदनाची उठी कस्तुरी मळवता चंदनाची उठी रवीची कळा लोपलिया लोपलिया कस्तुरी मळवता चंदनाची उठी कस्तुरी मळवता चंदनाची उठी आजचं कीर्तन स्वर्गात आहे म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण सर्व असणारे गायन गंधर्व या ठिकाणी आहेत आणि गंधर्व स्वर्गात असतात. नाही कळालं? गंधर्व स्वर्गात असतात. गंधर्व स्वर गात असतात. विठ्ठल ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांनी कीर्तन झाल्यानंतर आमटी भाकर खाल्ल्याशिवाय जायचं नाही. विठ्ठल हो. बळीराजाची कन्या रत्नमाला भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या सगुण साकार रूपाकडे बघितल्यानंतर समाधी लागले आणि उपवर झालेली असणारी रत्नमाला त्या भगवान परमात्म्याच्या मुख कमलाकडे बघून म्हणतात की जर कोण असणारी ही भाग्यवान माता असेल की एवढा सुंदर बालक जन्माला घातला, हा असणारा बालक जर माझ्या उदरात जन्माला आला असता तर मी याला दुग्धपान केलं असतं. असं म्हटल्याबरोबर यशोद्या मातेचं स्मरण झाल्याबरोबर रत्नमालेला पान्हा फुटला महाराज भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर. आणि त्या ठिकाणी पान्हा फुटल्यानंतर रत्नमालेच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण होऊ लागला. आपण अजून अविवाहित आहेत आणि लग्नाच्या पूर्वी आपल्याला पान्हा फुटलेला आहे, आता काय करायचं?
ती भगवान परमात्म्याकडे गेली, देवा तुझ्या रूपाकडे बघून मला या ठिकाणी असं असं झालेले आहेत, आता तू ठरव तू काय करायचं महाराज. कारण असं जर समाजाला माहिती झालं, माझ्या बापाची इज्जत, माझ्या कुलाची इज्जत मातीला मिळेल महाराज. मला एक विशेष वाटतं, रत्नमाला राक्षस कुळात येऊन तिला आपल्या कुळाचं नाव मातीत जाईल याची काळजी आताचं बोलायला लावू नका. विठ्ठल विठ्ठल हो, रत्नमाला म्हणती जर हे जर समाजाला कळालं तर त्या ठिकाणी माझ्या बापाची मान खाली जाईल. म्हणून देवा तुझ्यामुळं झालं. देवाने सांगितलं मला माफ कर, मी या जन्मामध्ये अष्टवर्षीय रूप धारण करून आलेलो आहे, पण पुढच्या जन्मामध्ये नक्कीच तुझं दुग्धपान केल्याशिवाय राहणार नाही. तीच असणारी रत्नमाला पुढच्या जन्मामध्ये पुतना झाली आणि त्याच वामन भगवान परमात्म्याने असणाऱ्या वसुदेव देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार घेतला आणि पुतना ज्या वेळेस स्तनपान करून आली, स्तनाला विष लावून आली. त्याचं कारण असं आहे, थोड्याच वेळानंतर ज्या वेळेस वामन भगवान परमात्म्याने खऱ्या स्वरूपात येऊन तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी असं पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये दुसरा भाव निर्माण झाला होता, अशा बालकाला मी माझं दूध नाही तर विष प्राशन करवेल. भगवान परमात्म्याने तिच्या दोन्हीही भावाचं त्या ठिकाणी पूर्णता केली. प्रथमतः आशीर्वाद दिला होता तुझं दुग्धपान करेन, आणि दुसऱ्यांदा भावना निर्माण झाली होती की मी तुला विष पाहिजे, ते विष सुद्धा प्राशन केलं. कारण देव हा भावाचा भुकेला असतो. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणजे जी सनकादिक ऋषींना मुक्ती दिली तीच मुक्ती भगवान परमात्म्याला पुतनेला सुद्धा दिली महाराज. नाही कळालं तर आपण रामायणातलं उदाहरण बघू. ज्या वेळेस राम रावणाचं युद्ध चालू होतं, राम रावणाचं युद्ध चालू असताना भगवान प्रभू रामचंद्रजीच्या सेनेमध्ये जेवढे काही वानर होते त्यापैकी बरेपैकी वानर मरण पावलेले होते युद्धामध्ये. लक्ष्मणाला बोलवलं, सांगितलं इंद्राला आदेश द्या, या सर्वांच्या जे मेलेले वानर आहेत या सर्वांच्या मुखामध्ये अमृत टाकून यांना जिवंत करा. लक्ष्मण देवाला म्हणे, देवा तुम्ही गाथा वाचलाय का? म्हणे का बरं? म्हणे गाथ्यात पहिला अभंग काय आहे? मला म्हणता येत असतं तर म्हणलं असतो मी विठ्ठल विठ्ठल हो, समचरण दृष्टी, समचरण आणि समदृष्टी. मग जर तुमचे समचरण आहेत आणि समदृष्टी आहे तर वानरांनाच का उठवा, राक्षसांना का बरं उठवू नका? मग देवाने सांगितलं लक्ष्मणा एवढी छोटीशी गोष्ट जर तुला कळते मला कळणार नाहीत का? म्हणजे आता राक्षसांना उठवायचं आणि पुन्हा तेच युद्ध करायचं, मला काही बायका पोरं संसार काहीच नाही का? तेच करायचं, राक्षस जिवंत करायचं आणि पुन्हा युद्ध करायचं का? म्हणले नाही देवा, पण मग असं का बरं? ते तुझ्या बाजूनं लढले नाही म्हणून का? त्यावेळेस रामप्रभूने लक्ष्मणाला सांगितलं, मला एक गोष्ट सांग की मी स्वतः भगवान परमात्मा आहे आणि ज्याने कोणी माझ्याकडे माझ्या मुखाकडे बघून प्राण सोडले ते नरकात जातील का स्वर्गात जातील? कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, बरोबर आहे की नाही? कोटी ब्रह्म हत्याचं पातक जर माझं मुख बघितल्यानंतर जाते, मी संपूर्ण अवतारात त्यांच्या समोर उभा आहेत. आता मला सांगा, युद्ध करत असताना तोंड एकमेकाकडे असतं का पाठ एकमेकाकडे असते? भांडण पाहिलेलं आहे तुम्ही? तोंड एकमेकाकडे असतं आपण का पाठ एकमेकाकडे असते? आम्ही फक्त तोंड करून भांडण करतो म्हणा. विठ्ठल विठ्ठल हो, तोंड एकमेकाकडे असतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे राक्षस होते ते कोणाकडे पाहत मेले? रामाकडे ना. मग त्यांना मुक्ती साहजिकच आहे. आणि जे वानर मेले ते कोणाकडे पाहत मेले? रावणाकडे. म्हणजे निश्चितच ते नरकात जाणार. म्हणून त्यांना पुन्हा उठवायचं आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांच्याकडून देवाची सेवा करून त्यांना सुद्धा स्वर्गात पाठवायचं. म्हणजे देवाच्या ठिकाणी विषमता नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या असणाऱ्या देवाला आवडणारी तुम्ही भक्ती करा. त्याला जो असणारा जो भक्त आवडतो, देवाला आवडणारा भक्त कोणता आहे? गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये वर्णला अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गताव्यतः सर्वरंभ परित्यागी योमद भक्त समेप्रिय. भगवान परमात्मा सांगतात ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही त्या असणारा भक्त मला आवडतो. अशा प्रकारची भक्ती करणारा भक्त आवडतो. ज्या वेळेस छत्रपती श्री शिवाजी महाराजांना कळालं की आपल्या असणाऱ्या राज्यामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे कीर्तनं होतात, ते अनेक कीर्तनांना जाऊ लागले आणि अनेक कीर्तनांना जाऊ लागल्यानंतर त्यांना कळालं की श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांची परिस्थिती हलाखीची आहेत म्हणून. मग एक दिवस
त्यांनी काय केलं, बरेचसे सैनिक बोलवले आणि त्यांना त्याच्यापैकी एका जणाची निवड केली आणि त्याला सांगितलं, हे जी काही असणारी सोन्याची भरलेली परात आहे ती जगद्गुरु तुकोबारायांना सप्रेम भेट म्हणून द्यायची आहे. ठीक आहेत म्हणले. त्याच्या डोक्यावरती ती सोन्याची परात दिली आणि तो देहू गावामध्ये प्रवेश केला महाराज. आणि देहू गावामध्ये प्रवेश केल्यानंतर चावडीवरती काही लोक बसलेले होते. त्यांना विचारलं, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचं घर कुठं आहे? ते गावातले लोक म्हणले, श्रीमंत? अरे तो झोपडीत राहतो म्हणले, तो कसला श्रीमंत? पण त्या सैनिकाने विचार केला, ज्या अर्थी आपल्या राजांनी ही उपाधी वापरली त्या अर्थी हे महाराज नक्कीच कोणीतरी विद्वान योग्यतेचे असले पाहिजे. मग त्याच्याही मनात प्रश्न निर्माण झाला, आपण सुद्धा परीक्षा पाहिली पाहिजे महाराज. पुढं गेल्यानंतर एक 80 वर्षाची म्हातारी बसलेली होती आणि तिला विचारलं, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचं घर कुठं आहे? त्यावेळेस ती असणारी म्हातारी टेकलेली होती, खाली बसलेली होती. तिने त्या ठिकाणी सांगितलं, दादा. दादा हा शब्द वापरल्यानंतर त्या सैनिकाला कळालं, जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तीचा इतका प्रभाव आहे. 80 वर्षाची म्हातारी सुद्धा एका सैनिकाला दादा म्हणते. ही जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तीचं सामर्थ्य आहे. मग त्याला वाटलं अजून आपण परीक्षा घेतली पाहिजे. त्या आजीबाईने विचारलं, तो कुठं चाललेला आहे? म्हणे तुकोबारायांना नजराणा देण्याकरता. त्यांनी सांगितलं, तो साधू कोणाचं काहीच घेत नाही, कोणाचं काहीच घेत नाही, कोणाच्या कशालाही हात लावत नाहीत म्हणजे. त्याला वाटलं आता तर परीक्षा घेतलीच पाहिजे. गेला त्या ठिकाणी, पहाटचं वातावरण होतं. जगद्गुरु तुकोबाराय 14 टाळकऱ्यांना घेऊन रोज त्या ठिकाणी काकडा करत होते. त्या मंदिरामध्ये ती सोन्याची परात नेऊन ठेवली, दरवाजा लावून घेतला आणि एका खिडकीतून लावून पाहू लागला. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेस तो दरवाजा उघडला आणि त्या 14ही टाळकऱ्यांना प्रश्न केला, रात्री मंदिरामध्ये कुत्रा आलं होतं का? म्हणे नाही महाराज, दरवाजे लावलेले होते. म्हणे मला विष्ठेचा वास येतोय, विष्ठेचा वास येतोय म्हणले मला. त्यांनी कंदील आणलं, लावून पाहिलं, महाराज या ठिकाणी कुठंच काही दिसत नाही. पण त्या एका कोपऱ्यामध्ये त्यांना सोन्याने भरलेली परात दिसली. जगद्गुरु तुकोबारायांना समजले कोणी आणलेलं आहे. सांगितलं जशाच तसं त्यांना नेऊन द्या म्हणले. पुन्हा त्यापैकी एका टाळकऱ्याची निवड केली, त्याच्या डोक्यावरती परात नेली, छत्रपती शिवाजी महाराजांना ते वापस नेऊन दिलं. शिवाजी महाराजांना थोडासा असणारा मनामध्ये खंत वाटली की आपण जे कमवलेलं धन येतं एक अनिती मार्गाने कमवलेलं नसेल की का माझ्या धनाचा स्वीकार जगद्गुरु तुकोबारायांनी का केला नाहीत याचा विचार करत होते. आणि त्या ठिकाणी तो असणारा जो तुकोबारायांनी टाळकरी पाठवला होता तो वापस आला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पाया पडायला लागला. तुकोबारायांनी सांगितले, अगोदर नदीमध्ये जा, गंगेत जा, स्नान कर आणि मग माझ्या पाया पड. त्याचं कारण असं, जगद्गुरु तुकोबारायांनी दुसऱ्याचा धनाचा स्वीकार केलाच नाही, पण ज्याला दुसऱ्याचा धनाचा स्पर्श झाला त्याला सुद्धा स्पर्श करू दिला नाही. सोने रुपया मृत्यू के समान, सोने रुपया मृत्यू के समान, सोने रुपया मृत्यू के समान, सोने रुपया मृत्यू के समान. माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, सोने रुपया मृत्यू के समान, सोने रुपया मृत्यू के समान. जगद्गुरु तुकोबारायांना हे जे काही सर्व धन होतं हे सर्व माती समान, खड्या समान होतं. पण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना मला सांगायचा सिद्धांत असा की दुसऱ्याचा धनाचा स्वीकार केलाच नाही, पण ज्याला दुसऱ्याचा धनाचा स्पर्श झाला त्याला सुद्धा स्पर्श करून दिला नाही. ही ज्याची वृत्ती आहेत अशा प्रकारचा जो भक्त आहे तो देवाला आवडतो, त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज. इकडं छत्रपती शिवाजी महाराज नाराज झालेले आहे. सोनपंत नावाचे ब्राह्मण आले, तुकोबारायांना प्रणाम केला. तुकोबारायांनी त्या ठिकाणी त्यांचं साष्टांग दंडवत केलं, दर्शन घेतलं आणि सोनपंत ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतायत, आज तुमचा चेहरा उतरलेला आहे, काय कारण आहेत?
शिवाजी महाराजांनी घडलेली हकीकत सर्व काही सोनोपंत ब्राह्मणाने सांगितली. ते म्हणले काही हरकत नाही, नाही ना आपण दुसऱ्या युक्तीने तुकोबरायांना धन पोहोचू म्हणले. एक नारळ आणायला लावलं. नारळ आणल्यानंतर त्याचा एक असणारा कोंब बाहेर काढला, त्याच्यामध्ये 55 हिरे टाकले आणि पुन्हा जशाचं तसं नारळ पॅक करून ठेवलं आणि ते असणाऱ्या पिशवीत ठेवलं. तो सैनिक म्हणला महाराज माफ करा पण तो साधू कोणाचाच काही घेत नाही. सोनोपंत ब्राह्मण म्हणले मी आहे ना, मी कशाला आहे. निघाले छत्रपती शिवाजी महाराज, सोनोपंत ब्राह्मण आणि सैनिक सोबत होते. आणि जगद्गुरु तुकोबारायांना कोणी येऊन बातमी दिली, या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या दर्शनाकरता येत आहेत. तुकोबारायांना वाटलं एवढा मोठा महात्मा, एवढा मोठा राजा, कारण तो निवळ राजा नाही आहेत, महाराज आहेत. बरेच राजे झाले पण ते महाराज झाले नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हो, एकच राजा होता जो राजाही झाला आणि महाराजही झाला. म्हणून आता या असणारा योग्य व्यक्तीचा आपल्या घरी येणार आहेत, बसण्याकरता आसन नाहीत. रोज कीर्तनाला वापरणारं उपरणं जे होतं 2 ठिकाणी केलं, बसण्याकरता आसन टाकलं. छत्रपती शिवाजी महाराज आले आणि तुकोबारायांनी त्या ठिकाणी बसण्याकरता विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कमरेला बांधलेलं उपरणं अनेक कीर्तनात पाहिलं होतं. विचार केला ज्या कीर्तनाने जगद्गुरु तुकोबारायांची इतकी साथ दिली, असा असणारं पवित्र उपरणं त्याला मी पाय लावणं अयोग्य नाही. हे ज्याचे विचार आहेत त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. महाराज विठ्ठल विठ्ठल त्यांनी त्या ठिकाणी उपरणं काढलं, जमिनीवरती बसले आणि थोडा वेळ चर्चा झाली आणि निगऱ्याच्या वेळेस सोनोपंत ब्राह्मणांनी पिशवीतला बुक्का काढला आणि तुकोबारायांना लावायला गेले. त्याला वास्तविक पाहता लावून घेत नव्हते, पण ब्राह्मणाचा अपमान होऊ नये याकरता त्यांनी बुक्का लावून घेतला. आणि ज्या वेळेस झुळीतलं नारळ काढलं, तुकोबाराय 2 पावलं मागं सरकली. त्यांनी मला नको आहेत नारळ, म्हणजे आम्ही देतोय, ब्राह्मणाच्या हातून तरी घ्या म्हणले, मला नको आहेत. अहो हे नारळ घ्या, हे जर नारळ घेतलं तुमचा संसार सोन्याचा होईल. जगद्गुरु तुकोबारायांनी शब्द वापरले, हे नारळ घेतल्यानंतर जर माझा संसार सोन्याचा होत असेल, माझ्याबरोबर भजन करणारे कोणते श्रीमंत आहेत, नारळ फोडान प्रसाद सगळ्यांना वाटून द्या. सोबतचा सैनिक म्हणला महाराज फक्त मधलं बाहेरचं नाही कळत, आतलं मधलं पण कळतं. आत काय ठेवलेले होते, हिरे ठेवलेले होते महाराज. त्या ठिकाणी नारळ फोडलं, 55 हिरे निघले. जशाच्या तसा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वापस दिले. ही ज्याची वृत्ती आहेत, अशा प्रकारचा भक्त, अनपेक्ष वृत्तीचा भक्त देवाला आवडतो. विठ्ठल विठ्ठल, हो तुम्ही आम्ही भक्ती करतो, पण तुमच्या आमच्या भक्तीमध्ये साधू संतांच्या भक्तीमध्ये फरक आहेत महाराज. आपल्याला असं वाटतं देवावर पाणी टाकलं का लगेच विहिरीला पाणी लागावं. म्हणजे एक गोष्ट मी एकदा ऐकली होती शाळेमध्ये. एक मुलगा नातू आपल्या आजोबाला म्हणे, तुम्ही जे आंब्याचं झाड लावलं ना म्हणे, त्याला अजून मुळ्या फुटल्या नाही. म्हणजे तुला कसं काय माहिती, म्हणे रोज उपटून पाहतो. कळालं का? तसा आपला परमार्थ आहे. माळ घातली का आपल्याला वाटतं लगेच आपल्याला स्वर्गच भेटावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, म्हणजे आपल्या भक्तीमध्ये आणि साधू संतांच्या भक्तीमध्ये फार फरक आहेत महाराज. आपण देवाला आवडतो तेही देत नाही, आणि जे आपल्याला आवडतं तेही देवाला देत नाहीत महाराज. आपल्याला आवडतं तेही देवाला देत नाही. आपण जी भक्ती करतो, आपण जे, आता मला एक गोष्ट सांगा, आपण जे भजन करतो ते देवाला आवडावं का समाजाला आवडावं? आपण जे भजन करतो ते देवाला आवडावं का समाजाला? कोण प्रसन्न झालं पाहिजे? मी चहा पिऊन येऊ का? कोण प्रसन्न झालं पाहिजे हो, देव की समाज? कोण प्रसन्न झालं पाहिजे? एका ठिकाणी बारीचं भजन होतं. बारीचं भजन आटपलं, सकाळी 4-5 जणांची चर्चा चालू होती की रात्रीच्या भजनात रावसाहेबला आवाज तरी काढून दिला का म्हणे. मग हा बारीचं भजन म्हणायला गेलता का याचा आवाज दाबायला गेलता? अशी भक्ती देवाला आवडेल का हो? विठ्ठल विठ्ठल, ही आपली भक्ती साधू संतांच्या भक्तीमध्ये फरक आहेत महाराज. म्हणून देवाला आवडणारे, मी सांगत होतो आपल्याला आवडतं तेही देवाला देत नाही, आणि देवाला आवडतं तेही आपण देवाला देत नाहीत. आपल्याला आवडतो संसार, आपण तोही देवाला देत नाहीत महाराज. काय झालं, एक श्रीमंत व्यक्ती होता, अनेक वर्षानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली. गडगंज श्रीमंती होती, पण नियतीचा खेळ असा झाला की काही दिवसानंतर तो आजारी पडला. मुलगा लहान होता, आई वारलेली होती. त्याला प्रश्न पडला, एवढी मोठी संपत्ती आहे
आणि मी जर गेलो, माझा मुलगा लहान आहे आणि ही संपत्ती जर माझ्या भाऊबंधाला पाहुण्या राहुलना जर कळाली तर आपले भाऊबंद कसे आहेत प्रत्येकाच्या मुखातून येतो, पण आपण बी कोणाचे तरी भाऊबंद आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल. हो, त्याला वाटलं आपण आजाराने मरण पावलो आणि जर त्या ठिकाणी जरी संपत्तीचं काही झालं तर मग काय करायचं. त्याने एक जवळच्या मित्राला बोलून घेतलं, म्हणले हे बघ माझ्या मुलाचा तू आता माझं काही खरं नाही, तू सांभाळ कर म्हणले. अरे म्हणले मग मी तुझ्या मुलाचा सांभाळ करू, माझ्या नोकरीचं काय. म्हणजे तुला किती पगार आहे. 14,000. मी तुला इथं 40,000 पगार देतो, फक्त माझा मुलगा सज्ञान होईपर्यंत त्याला सांभाळ. म्हणले मग त्याच्यानंतर तू काय मला पेन्शन चालू करणार आहेत का. तो सज्ञान झाल्यानंतर माझं काय. मला एक काम कर, मी मृत्यूपत्र तयार करतो आणि त्याच्यामध्ये त्यानं असा उल्लेख केला, माझा मुलगा सज्ञान होईपर्यंत त्या ठिकाणी तू प्रॉपर्टी सांभाळायची आणि माझा मुलगा सज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी तुला जे आवडेल ते मुलाला दे. नीट ऐका बरं का, तुला जे आवडेल ते मुलाला दे म्हणले. ठीक आहे. काही वर्षानंतर त्या ठिकाणी व्यापार वाढला, अजून टर्नओव्हर वाढला, त्याची अपेक्षा वाढली महाराज. आणि मुलगा सज्ञान झाल्यावर आता एवढी प्रॉपर्टी एक खट्टी सोडायची आहेत ना, मग काय करायचं. मुलगा गेला, काका माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं, त्यांनी सांगितलं मी सज्ञान झाल्यानंतर ते प्रॉपर्टी तुम्ही माझ्याकडे द्या म्हणून. तो म्हणलं हे बघ मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलेलं आहेत, मला जे आवडेल मी तुला देईन म्हणले. मग ठीक आहे, 4 बंगले आहेत, त्यापैकी 1 बंगला तुला. 50 एकर जमीन आहे, 5 एकर तुला, 45 एकर मला, 1 कोटी बँकेमध्ये आहे, 5 लाख तुला, 55 लाख मला. तो मुलावर अन्याय झाला महाराज. मग आता काय करायचं. तो कोर्टामध्ये गेला, खटला दाखल केला. दुसऱ्या दिवशी खटला भरला. जज साहेबांनी विचारलं तू याची संपत्ती हडप केली. तो म्हणले जज साहेब मला खोटं चालत नाही, मृत्यूपत्र पहा ज्यामध्ये असं लिहिलेलं आहेत, मला जे आवडेल ते मुलाला द्यायचं म्हणले. जज साहेब म्हणले आता काय करायचं. म्हणले याच्यावर मला एक दिवस अभ्यास करावा लागेल. ते मृत्यूपत्र घेतलं आणि त्या जज साहेबाने रात्रभर त्याचा अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी निकालाऐवजी न्याय दिला. न्याय वेगळा, निकाल वेगळा. समोरासमोर केला जातो त्याला न्याय म्हणतात, टेबला खालून करतात त्याला निकाल म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, जज साहेबांनी त्या ठिकाणी त्या मृत्यूपत्राचा अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी सांगितलं तू जेवढी प्रॉपर्टी ठेवली आहे, 3 बंगले, 45 एकर, 55 लाख, हे सगळे ते मुलाला देऊन टाक. तो म्हणले असं कसं काय, माझ्याकडे मृत्यूपत्र आहेत त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुला जे आवडेल ते देत. मग जज साहेबांनी सांगितलं ज्या अर्थी 3 बंगले, 45 लाख, 55 लाख, 45 एकर जमीन तुझ्याकडे ठेवली, त्या अर्थी तुला ती आवडली, आता तुला जी आवडली ती मुलाला दे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जे आवडतं आपण तेही देवाला देत नाही आणि जे देवाला आवडतं पण तेही देवाला देत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही जी भक्ती आहेत, ही भक्ती ज्ञान कर्म योगापेक्षा सुद्धा श्रेष्ठ सांगितलेली आहेत. कारण जी 9विधा भक्ती सांगितली आहेत त्यामध्ये ही जी भक्ती आहे त्या भक्तीच्या द्वारे आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. कारण ही भक्ती ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहेत, ही भक्ती कर्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. ज्ञान कशाला म्हणतात, ज्याद्वारे भगवान परमात्म्याचा साक्षात्कार आपल्याला होतो ते ज्ञान आहेत. कर्म, ज्या कर्माद्वारे आपण भक्ती करून भगवान परमात्म्याला प्राप्त करतो ते कर्म आहे. पण त्या ज्ञानामध्ये सुद्धा अहंकार येतो महाराज. नवल अहंकाराची गोठी न लागे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या जोंबेकंटे नाना संकटे नाचवी. माऊली ज्ञानोबाराय सांगतात जो व्यक्ती अज्ञान आहे त्याच्या पाठी मागं तो अहंकार लागत नाही. पण ज्याला वाटतं मला फार कळतं, अहंकार म्हणतो मी तुझीच वाट पाहत होतो महाराज. म्हणजे ज्ञानामध्ये अहंकार होण्याची शक्यता आहेत आणि ज्ञानात निर्माण झालेला अहंकार संपवण्याची ज्याच्या शक्ती आहेत त्याला भक्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या असणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहेत, कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहेत, योगापेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ आहेत महाराज. योगापेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ सांगितली. कारण योगामध्ये काय असतं महाराज, स्वतःचा असणारा देहभान विसरून त्याच्यामध्ये काही अन्न पाणी खायचं नाही, जेवण झाल्यासारखं समजायचं. आपल्याला 2 तासात गुळ लागतो कीर्तनात. योगात याच्यात फरक येत नाही. योग एवढा सोपं नाही आहेत, पण त्या योगापेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ सांगितली. माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेले, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी पहा. तीर्थयात्रेला गेले आणि त्या ठिकाणी जंगलामध्ये आता त्यांना स्वयंपाक बनवायचा आहेत महाराज. स्वयंपाक बनवायचा, पण आता त्याच्याकरता लाकडंसुद्धा पाहिजे. माऊली ज्ञानोबाराय नामदेव महाराजांना म्हणतायत आपल्याला जंगलामध्ये लाकडं तोडण्याकरता जाणं. म्हणजे कशा करता, म्हणे स्वयंपाक बनवायचा आहे.
म्हणले देवाला काळजी असेल तर इथं आणून देईल, नाहीतर ते स्वयंपाकाने मला जेवायचं पण नाही. माऊली ज्ञानोबाई लाकडं तोडायला गेले आणि तेवढ्यात एक छोटीशी मुलगी आली आणि लाकडं ते वाहत चाललेली होती. म्हणे तुम्ही साधू बाबा इथं काय करताय? तीर्थयात्रेला चाललो आहेत आम्ही, थोडीशी सरपणाची वाट पाहतोय, म्हणजे माझ्यातलं थोडं घ्या. सरपण नामदेव महाराजांना मिळालं, ज्ञानोबराय तोडायला गेले. त्याच्यानंतर ज्ञानोबराय आले, म्हणले आता आपल्याला या ठिकाणी स्वयंपाक बनवायचा, आपल्याला तशी तहान लागली आणि स्वयंपाक बनवण्याकरता सुद्धा पाणी पाहिजे. नामदेव महाराज म्हणले देवाला गरज असेल तर पाणी इथं पाठवील, नाहीतर मला पाणी प्यायचं नाही. माऊली ज्ञानोबरायांनी योग सामर्थ्याच्या बळावरती विहिरीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पाणी पिऊन वरती आले महाराज. पण त्या ठिकाणी प्रसंग असा घडला, माऊली ज्ञानोबराय वरती येईपर्यंत विहिरीचं पाणी भरून नामदेव महाराजांपर्यंत आलं. त्याचं कारण असं आहे, योगी देवापर्यंत जातो आणि देव भक्तापर्यंत येतो, म्हणून योगापेक्षा भक्त श्रेष्ठ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून ज्ञान कर्म योग याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असणारी भक्ती सांगितली. तुका मन नवाविद भक्ती जाणे तोची सिद्ध, भक्ती जाणे तोची सिद्ध. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही जी नवविधा भक्ती सांगितली, योगापेक्षा कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ सांगितलेली आहे महाराज. कारण योगाद्वारे सुद्धा भगवत प्राप्तीचं साधन आहेत, ज्ञानाद्वारे सुद्धा भगवत प्राप्तीचं साधन आहेत. पण त्या ठिकाणी ही जी भक्ती सांगितली, योगाने भगवान परमात्मा भेटतो, ज्ञानाने भगवान परमात्मा भेटतो, पण भेटलेला भगवान परमात्मा कसा आपल्याजवळ ठेवायचा त्याला भक्ती म्हणतात. म्हणून ज्ञान कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहेत महाराज. थोडक्यात समजून सांगायचं झालं, ज्ञान कर्म आणि भक्ती. कर्म कशाला म्हणायचं? मी देवाचा मी देवाचा मी देवाचा, याला कर्म म्हणायचं. काय म्हणायचं? मी देवाचा मी देवाचा मी देवाचा. त्याच्यानंतर देवच माझा देवच माझा देवच माझा, याला ज्ञान म्हणायचं. देव माझा झाला आणि देव आणि मी आम्ही दोघं एकच आहेत, याला भक्ती म्हणायचं महाराज. कसं? आपल्या सांसारिक उदाहरण देऊन सांगतो. नवीन नवीन लग्न ज्या वेळेस होतं त्यावेळेस पत्नी म्हणते पतीच माझा पतीच माझा पतीच माझा, ती पतीच्या आज्ञेनुसार वागते महाराज. आणि ज्या वेळेस लग्नाला 4-5 वर्ष 10-12 महिने होऊन जातात, आता वर्ष म्हणावं नाही लागायचे, 10-12 महिन्यानंतरच त्या ठिकाणी आता पतीच माझा म्हणल्यानंतर पतीच्या मताप्रमाणे वागायचा, याला कर्म झालं म्हणायचं. त्याच्यानंतर पतीच माझा, त्या ठिकाणी पतीच माझा म्हणल्यानंतर पत्नी जे सांगेल ते पतीने ऐकायचं, हे झालं ज्ञान. आणि त्याच्यानंतर महाराज देव आणि म्हणजे पतिदेव आणि आम्ही दोघं एकत्रच आहेत. ज्या वेळेस दोघंही म्हातारे होतात, दोघांच्या घरी ओट्यावर बसलेले असतात, म्हातारा इकडून आवाज देते, म्हातारा तिकडून आवाज देतो, म्हातारा म्हणतो त्याच्यात काय एवढं, आपण दोघं एकच आहोत, याला भक्ती म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या देवाला आवडणारी भक्ती करा. ती भक्ती कोणती आहेत? तुम्ही ज्या संसारावरती प्रेम करतात. कारण जो हा संसार सांगितला फलकट तो संसार, या संसारावरची जी माया आहेत ती तुम्ही संकल्पित करा. हीच थोर भक्ती देवाला आवडते. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हेची थोर भक्ती आवडती देवा, 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 हेची थोर
पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई विठो पार कुमाई पार कुमाई कुमाई आवाज पार कुमाई माईक हॅलो पार कुमाई पार कुमाई विठो पार कुमाई विठो पार कुमाई पार कुमाई कुमाई पार कुमाई विठो पार कुमाई 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 म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाला आवडणाऱ्या भक्तीचं वर्णन करतात. पण ती भक्ती म्हणजे काय हे तरी आपल्याला समजलं पाहिजे. याकरता एवढी उदाहरणं आपल्याला द्यावा लागली. कारण जे साधन करायचं ते आपल्याला माहितीचं पाहिजे. ज्या गावाला जायचं त्या गावचा रस्ता तर माहिती पाहिजे की नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही. सप्त्याला येण्याकरता अनेक मार्ग आहेत, पण माणसं जवळचा मार्ग शोधतील का लांबचा? त्यापेक्षा सुद्धा जवळचा मार्ग चांगला शोधतील का अडथळ्याचा? कोणता शोधतील? सप्त्याला येण्याकरता जवळचा मार्ग शोधतील इथपर्यंत बरोबर आहे, पण तो चांगला शोधतील का अडथळ्याचा शोधतील? तुका म्हणी ह्याची नीट आणि जवळी वाट, हे दोन शब्द तुकोबारांनीच एकत्रित आणले. जवळची वाट नीट. आपल्याकडे जी नीट असते ती जवळची असते का? जी जवळची असते ती नीट असते का? बरं, वाट विठ्ठल 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 हो तुका म्हणे ह्याची नीट आणि जवळी वाट वैकुंठाची. कोणती? तर सोप्या प्रकारची असणारी भक्ती सांगितली. म्हणून त्या भक्तीचं आपल्याला असणारं महत्त्व कशा प्रकारचे करायची आणि भक्तीचं खरं स्वरूप काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण देवाची भक्ती करू शकत नाहीत महाराज. आणि आपली असणारी जी भक्ती असते ती दोषयुक्त असणारी भक्ती असते, ज्यामध्ये सकामता असते, सकाम भक्ती असते. साधं सत्यनारायण जरी केलं ते देवाला आपण काय काय मागून घेतो. दांभिकता असते, जो मीपणा असतो महाराज, तो दांभिकता या असणारा दोष असतो. व्याभिचारिता दोष असतो. हे दोष आपल्या भक्तीमध्ये येत असतात. म्हणून त्या साधू संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावरती आपल्याला चालून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ती भक्ती करावी लागते. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती. सोप्यावर आमा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपीवर आम्हाला सांगितलेल्या संती त्या साधू संतांनी सोपा मार्ग आम्हाला सांगितलेला आहे. म्हणून त्यांच्या आवडीची भक्ती आपण करायची, अशा प्रकारची भक्ती आपण करायची, ती देवाला आवडते महाराज. नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी शब्द वापरला संकल्पावी माया. हा माया शब्द फार महत्त्वाचा आहे महाराज, कारण अनेक अभंगामध्ये आपण या शब्दाचा प्रयोग पाहतो. वैष्णवत जया अवघे देवावरी माया, बरोबर आहे की नाही. नको नको मना गुंतू माया, ही माया, या मायेचा शब्द वारंवार संतांनी का केला असेल बरं? त्याचं कारण असं आहे, ही माया इतकी कठीण आहेत, यापुढे संसारिकच नाहीत, साधू संत वैराग्यवान वैराग्यमूर्ती आणि कुणी जरी असेल तर ते टिकू शकत नाहीत महाराज. वैराग्यवान असेल कुणीही असेल, जिच्या पुढे तग धरू शकत नाही तिला माया म्हणतात महाराज. त्याचं कारण असं आहे, वशिष्ठ ऋषी विश्वामित्र हे सारखे संन्यासी साधू होऊन गेले महाराज.
पण त्या ठिकाणी एवढं दगदगीत वैराग्य असताना सुद्धा त्या विश्वामित्राच्या जीवनामध्ये मायेने कशा प्रकारचे विकार आणून दिले पहा तुम्ही. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये कामधेनूची नावाची गाय पाहिली, ती मला पाहिजे हा लोभ निर्माण झाला. ती गाय आश्रमामध्ये आणली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अप्सरा त्या ठिकाणी आली, तिच्यापासून एक मुलगी निर्माण झाली. काम नावाचा विकार त्यांच्या जीवनामध्ये आला. त्याच्यानंतर आपल्याकडून चुकलं म्हणून त्या असणाऱ्या अप्सरेचा त्यांनी भस्म करून टाकला. क्रोध नावाचा विकार त्यांच्या जीवनामध्ये आला. मग लोखंडाचं पीठ 60,000 वर्ष खाऊन जर विश्वामित्राची अवस्था ही, तर आपलं काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर ती माया अशा सारख्याला सोडू शकत नाही तर आपण राहिलो कुठं. म्हणून ही जी माया आहे की ज्याच्या पुढे कुणी तग धरू शकत नाही, ज्या भगवान परमात्म्याला इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. नारद ये तो भई नारदे, नारद की तो वही नारद कैसी नौबत गाजी. अजब झटका माए का डुबाया परमार्थ सबका. 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 मग ही माया हे नारदाला इंद्रचंद्राला कोणालाच सोडलं नाहीत महाराज. ज्यापासून जो मायापती विरक्त झाला नाही तर आपण राहिलो कुठं. म्हणून या मायेचं वारंवार वर्णन केलं जातं महाराज. मग तो कोणी असो त्याच्या मनामध्ये कधी विकार टाकेल सांगता येत नाहीत महाराज. काय झालं, एक जण असणारे साधू होते आणि सर्व या असणारा याचा त्याग केलेला, सर्वस्वाचा त्याग केलेला साधू चालले गंगेच्या स्नानाला. गंगेच्या स्नानाला चालले आणि त्या ठिकाणी त्यांना एक सोन्याची अंगठी पडलेली दिसली. सोन्याची अंगठी पडलेली दिसली. सोन्याची अंगठी होती 2 तोळ्याची. घ्यावा तर वाटतंय आपण वैराग्यवान आहेत, आपण साधू आहे, सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, पण सोडावा तर 2 तोळ्याची जाती. आता काय करायचं. पण नेमकं तिकडून एक असणारा शेतकरी रस्त्याने चाललेला होता. यांनी विचार केला, जर अंगठी उचलताना या शेतकऱ्याने आपल्याला पाहिलं, आपली इमेज जाऊ शकते. त्याने त्या अंगठीवरती पाय देऊन उभी राहिली. शेतकरी आला, महाराजांचं दर्शन घेतले. महाराज इथं का बरं उभे राहिले. म्हणे तुझ्याकडून काही अनर्थ घडू नये म्हणून मी या ठिकाणी उभं राहिलो. माझ्याकडून अनर्थ घडण्यासारखं असं काय आहे. म्हणे तू एक सामान्य शेतकरी माणूस आहेत, या ठिकाणी एक 2 तोळ्याची अंगठी पडलेली, कदाचित जर तुझ्यासारख्या सामान्य माणसाला ती सापडली तू कुमार्गाला जाऊ शकतो महाराज, म्हणून मी या ठिकाणी त्या अंगठीवर पाय देऊन उभा आहेत म्हणले. तो शेतकरी म्हणला, महाराज इथली अंगठी ना 8 दिवस झाले पाहतो म्हणले. 8 दिवस झाले अंगठी पाहून हात न लावणारा, एकदाच पाहिल्यानंतर 2 दिवस पाय उभा देऊन राहणारा, सांगा म्हणायचं का नाही विठ्ठल विठ्ठल. याचं कारण काय आहे. वारंवार ह्या चुका जीवाकडून का घडतात, कारण हा जीव मायेना युक्त आहेत. म्हणून ही माया संकल्पित करा आणि तो भगवान परमात्मा ठेवील अशा अवस्थेत राहा. आणि कारण तो आपल्या जीवनामध्ये सुख द्यायचं का दुःख द्यायचं तो ठरू शकतो द्वितीय चरणामध्ये. ठेविले अनंत तैसे चिरावे. ठेविले अनंत तैसे चिरावे. ठेविले अनंत तैसे चिरावे. ठेविले अनंत तैसे चिरावे. ठेविले अनंत तैसे चिरावे.
चित्त असू द्यावे, चित्त असू द्यावे समाधान ठेविले अनंत तैसे चिरावे, ठेविले अनंत तैसे चिरावे. असू द्यावे समाधान, चित्त असू द्यावे समाधान, चित्त चित्त असू द्यावे समाधान ठेविले आनंद तैसे चिरावे, ठेविले आनंद तैसे चिरावे. देव ठेवील तैसेची राहावे, त्याप्रमाणे ठेवील अनंते तैसेची राहावी. देव ठेवील त्या अवस्थेत राहावं, कारण तुमच्या आमच्या हातामध्ये ते काही नाही आहेत महाराज. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये चक्रव्यूहामध्ये ज्यावेळेस अभिमन्यू फसल्या गेला, कौरवांकडून त्या अभिमन्यूचा दुर्दैवी अंत झाला आणि अभिमन्यू मारला गेला ही बातमी ज्यावेळेस पांडवांना कळाली, त्यांना शोक निर्माण झाला. पण त्यापेक्षाही त्यांना एक दुःख वाटलं, सुभद्रेला निरोप द्यायचा कसा याच्या आईला. पांडव स्तब्ध झाले. एकुलता एक मुलगा युद्धामध्ये एवढ्या क्रूरतेने मारला गेला, मग आता सुभद्रेला सांगायचं कोणी. सगळे देवाकडे गेले, देवाला सांगितलं आता एवढं काम तुम्हालाच करावं लागतं. भगवान परमात्मा सुभद्रेच्या कुटियामध्ये गेले. सुभद्रेने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पाणी दिलं. सांगितलं सुभद्रे, अगं आपला अभिमन्यू काय झाला दादा, अभिमन्यू येतोय का? म्हणे नाही अगं आपला अभिमन्यू. हो दादा काय चांगला योद्धा आहे ना तो. अगं नाही आपला अभिमन्यू. सुभद्रा ऐकायला तयार नाही. देवाने काळजावरती दगड ठेवला, सुभद्राला दोन्ही हाताने धरलं आणि सांगितलं अगं सुभद्रे तुझा अभिमन्यू येत नाही, आता तो कायमचाच येणार नाही. हे ऐकल्याबरोबर सुभद्रा 2 मिनिटं स्तब्ध झाली आणि काहीच बोलायला तयार नाही. देवाला वाटलं हिला धक्का बसला असेल. पुन्हा सांगितलं अगं सुभद्रे ऐकलं का, तुझा एकुलता एक अभिमन्यू गेला, मेला म्हणले युद्धामध्ये. ती म्हणे ऐकलं ना दादा, मग एवढं ओरडून सांगायची काय गरज आहे. देवाला वाटलं आता हे ऐकल्यानंतर सुभद्रा काय आकांत करेल आणि काय आक्रोश करेल सांगता येत नाही. पण सुभद्रेच्या डोळ्यामधून अश्रूसुद्धा नाही. देवाला वाटलं कदाचित एवढा धक्का बसून, जसं आपण म्हणतो एखाद्याला तो एखादा झटका बसला त्या पद्धतीचा झालं की काय. देवाने सांगितलं सुभद्रे अगं तुझ्या डोळ्यातून अश्रूसुद्धा नाही. त्यावेळेस सुभद्रेने देवाला प्रश्न विचारला, मला सांग देवा हे जग कोणी निर्माण केलं? ज्याने हे विश्व निर्मिले तू निर्माण केलं. हे शरीर कोणामुळं मिळालं? देवे दिला देह, देवामुळं मिळाला. मग हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं? चाले हे शरीर कोणाची या सत्ते. मग जर हे शरीर तुझ्या सत्तेने चालतं, हे विश्व तुझ्या सत्तेनं चालतं, मग माझा अभिमन्यू गेला तुझ्या इच्छेविरुद्ध गेला का तुझ्या इच्छेने गेला? मग जर माझा अभिमन्यू गेल्यानंतर जर देवाची इच्छा पूर्ण होत असेल तर मी रडू का? म्हणजे स्वतःचा मुलगा जरी गेला पण देवाची इच्छा पूर्ण झाली. ठेविले अनंते तैसेची राहावे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्याचा शोक न करता चित्ती असू द्यावे समाधान. अनंतर जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी कुंतीचं उदाहरण देत आहेत की ज्या वेळेस युद्ध संपन्न झालं, देवाने सांगितलं तर कोणाला काय मागायचं आहे मागा, मला जायचं आहे द्वारकेला. त्यावेळेस कुंती माता सगळ्यांनी कोणाला काय पाहिजे त्यांनी मागून घेतलं आणि कुंती माता आली आणि सांगितलं देवा मला द्यायचं तर दुःख दे म्हणले. देवाने सांगितलं आतापर्यंत जो जीव येतो तो सुखाशिवाय काही मागत नाही आणि तू दुःख मागते याचं काय कारण आहे? आणि आधीच तुझ्या जीवनामध्ये काय कमी दुःख आहेत का? मग तू दुःख अजून का मागवते? कुंतीने सांगितलं देवा हे बघ, या दुःखा मागितल्याचं कारण असं आहे तू ज्या वेळेस दुःख आलं त्यावेळेस तू धावून येतो, त्याच्यामुळं मला माझ्या जीवनामध्ये दुःख पाहिजे. आणि वास्तविक पाहता त्या ठिकाणी जो जीव जन्माला आला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर दुःख आहेच, पण त्या दुःखामध्ये जर तुझं स्मरण होत असेल, जसं इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार येवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. भगवान परमात्मा सांगतात 4 प्रकारचे दुःख प्रत्येक जीवाला आहेत. कुंती माता सांगते जर प्रत्येकाला जन्माचं मृत्यूचं जरा व्याधीचं दुःख आहेच, मग त्या ठिकाणी अजून दुःख मागितल्यानं तू येत असेल. कारण जे काही मनुष्य कर्म करतो पुढच्या जन्मात त्याला ते भोगावायलाच यावं लागतात.
संचित कर्म त्याला भोगावंच लागतं. मग त्या कर्माचा विचार करून जीवन दुःखी करण्यापेक्षा मी तुझ्या असणाऱ्या या दुःखामध्ये मी तुझं जर भजन करीत असेल तर असं दुःख मला पाहिजे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोग नेते फळ संचिताची. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगण्याचे फळ संचिताचे भोगण्याचे फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेच राहावे ठेविले अनंते तैसेच राहावे भोगण्याचे फळ संचिताचे भोगण्याचे फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेच राहावे ठेविले अनंते तैसेच राहावे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख भोगायचंच आहे त्याचा विचार न करता भगवान परमात्मा ठेवील अशा अवस्थेत राहा. कारण प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोगिल्याची भोग तो न सुटे, तो भोग भोगल्याशिवाय सुटत नाहीत. म्हणून त्याचा खेद न करता दुःख न मानता त्या ठिकाणी भगवान परमात्मा ठेवील अशा अवस्थेत राहा. चित्तामध्ये समाधान बाळगा. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगता तुम्हाला जर देवाच्या भेटीचा जर विचार करायचा असेल तर तो तुम्ही स्वसामर्थ्याने करू शकत नाहीत. महाराज का करू शकत नाही? कारण आपल्यात तेवढं सामर्थ्य नाही की आपण तो देव आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर भेटू शकतो. महाराज आपल्याला सर्वांना ध्रुव बाळाचं उदाहरण माहिती आहे. ध्रुव बाळाला किती महिन्यात देव प्रसन्न झाला? 5-6 महिन्यात प्रसन्न झाला. हे सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच लोकांना वाटलं 5-6 महिन्यात देव प्रसन्न होतं म्हणजे इतकं सोपं आहेत महाराज. पण त्या मागची कथा तुम्हाला माहिती नाही आहेत की तो 5 महिन्यात त्या ध्रुव बाळाला कसा भेटला. ज्या वेळेस असणारे जे ऋषीमुनी साधू संत होते ते एकदा समुद्राची फेरी करण्याकरता निघाले. अनेक असणारे 100 असणारे साधू त्या जहाजामध्ये बसले, समुद्राची फेरी करण्याकरता निघाले. आणि समुद्रामध्ये जात असताना बोट जशी मध्यभागी गेली, साधूंना तरी नका बुडाली नाही ती. मधी गेल्यानंतर त्यांना त्या समुद्रामध्ये जसे हिमालयासारखे पर्वत असतात तसे समुद्रामध्ये पर्वत दिसले. त्या असणाऱ्या सौनकादिक ऋषींना प्रश्न विचारला, महाराज आम्ही जमिनीवरती तर असे डोंगर बघितलेले आहेत, सह्याद्रीसारखे पर्वत बघितलेले, पण समुद्रात असे डोंगर एवढे पांढरे शुभ्र. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, हे जे तुम्हाला डोंगर दिसत आहेत हे डोंगर राखेचे डोंगर आहेत. राखेचे डोंगर म्हणजे हा जो ध्रुव बाळ तुम्हाला दिसतो 5 महिन्यात तुम्हाला देव भेटला, पण याचे एवढे जन्म झाले की त्या ठिकाणी एक जन्म घेतला मेला त्याची राख झाली, एक जन्म घेतला मेला राख झाली, एवढे जन्म घेतले की पर्वत तयार झाला आणि मग 5 महिन्यात देव भेटला. म्हणून त्याच्या भेटीचा भार हा त्याच्यावरच घालायचा आणि हा संसार देवाच्या पायावरती व्हायचा. कारण वाहण्यायोग्य काय असेल तर तो संसार आहे शेवटच्या चरणामध्ये. तुका मने घालू तयावरी पार, तुका मने घालू तयावरी पार, तुका म्हणी घालू तयावरी पार, तुका म्हणी घालू तयावरी पार, तुका मने घालू तयावरी पार, तुका मने घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाव संसार देवा पाये, वाव संसार
संसार देवा पाये ठेविले अनंत तैसेचे राहावे ठेविले अनंत तैसेचे राहावे बहुहा संसार देवा पाये बहुहा संसार देवा पाये ठेविले अनंते तैसेचे राहावे ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्त आसु द्यावे समाधान चित्त आसु द्यावे समाधान 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 ठेविले आनंद तैसेचे राहावे ठेविले आनंद तैसेचे राहावे चित्त सुधावे समाधान चित्त सुधावे समाधान ठेविले अनंते तैसेचे राहावे ठेविले अनंते तैसेचे राहावे जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्या भगवान परमात्म्याच्या भेटीचा भार त्याच्यावरती घाला त्याच्या चरणावरती संसार वाहा कारण हा जो संसार आहे देवाच्या चरणावरती वाहण्याचा योग्य आहे कारण आपल्यालाही संसार आवडतो आणि ज्या संसारावरती आपण प्रेम करतो तो संसार जर देवाच्या चरणावरती वाहिला तो भगवान परमात्मा आपल्यावरती प्रसन्न होतो आणि आपल्या असणाऱ्या भेटीचा भार स्वतः स्वीकारतो महाराज म्हणून त्या ठिकाणी आपण त्या देवाला आवडणारी भक्ती जर केली त्या भगवान परमात्म्याला अनुसरून जर भक्ती केली निश्चितच तो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भेटतो त्याचं कारण असं आहे त्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला जे शरीर दिलेलं आहे ते त्याच कामाकरता दिलेलं आहे आणि जर त्याच कामाकरता ते जर आपण वापरलं नाहीत एखादी वस्तू मौल्यवान आहेत किमतीवान आहेत ती जर आपण समोरच्याला दिली त्याला जर किंमत कळाली नाही आपण काय म्हणतो काय मूर्ख आहे तसं अनेक वेळेस आपण दररोज कीर्तनं ऐकतो सगळेजण येतात सर्वजण सांगतात तुम्ही भजन करा तुम्ही अमकं करा सगळं करा पण आम्ही त्या ठिकाणी ते काय ऐकत नाही प्रत्येकजण येऊन सांगतो तो मासी बजारे विठ्ठला नाहीतरी पुढं काय नाहीतरी गेला तर वाया जाणे म्हणजे काय हो पटकन सांगा 2च मिनिटं राहिले ते तरी वाया नका घालू विठ्ठल 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 हो वाया जाणे म्हणजे काय हो काय झालं पूर्वीचा काळ होता एका शेतकरी बापाला असं वाटलं माझ्या मुलीचा विवाह एखाद्या क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्याशी व्हावा म्हणून लवकरच त्याची इच्छा पूर्ण झाली त्याला क्लास 1 अधिकारी जावई नाशिकसारख्या ठिकाणी मिळाला लग्नाला 5-6 महिने उलटून गेले उलटून गेल्यानंतर त्या ठिकाणी तो जावयाला लेकीला भेटण्याकरता गेला जावई बापू लग्नाला 5-6 महिने होऊन गेले एकदाही तुम्ही सासूरवाडीला आला नाहीत सांगितलं सासरेबाबा सुट्टी नसते सरकारी ड्युटी आहेत एकच दिवस सुट्टी त्यामध्ये काय काय करणार पण एखादा दिवस तरी या म्हणजे गावाला तुमची ओळख होईल तुमची ओळख गावाला होईल आणि तुम्ही या त्या निमित्तानं मी गावाला गाव जेवण देतो ठीक आहेत म्हणले मी एखादा रविवार पाहून येतो शक्यतो आपल्याकडे जावई लोक सासूरवाडीला रविवारीच जातात सुट्टी असते म्हणून ठरलं म्हणले या त्या ठिकाणी संपूर्ण गावाला जेवून देऊ म्हणले रविवारचा दिवस ठरला महाराज काय झालं एकदा धोंड्याचा महिना होता धोंड्याच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी रविवारच्याच दिवशी धोंडा आला नेमका हां जो पायावर धोंडा पडल्याशिवाय तो धोंडा कळत नाही महाराज विठ्ठल विठ्ठल हो रविवारी तो धोंड्याचा दिवस आला आणि जावयाला जेवण ठरलं 3-4 जावई एकत्रित बसलेले होते आमरस वाढला आणि त्या ठिकाणी एक लहाना जावई सासऱ्याला म्हणतो मामा तुम्हाला कळू नाही का आज रविवार आहे मामा म्हणला मला काय माहिती तू खाटी नाही तर पोरगीच दिली नसती म्हणे तसा रविवार ठरला या म्हणले पूर्वीचा काळ बसनं जावं येणार होतं महाराज संपूर्ण गाव फेटा बांधून जावयाची त्या ठिकाणी वाट पाहत होतं बस गावामध्ये आली आणि आल्यानंतर पहिला माणूस उतरला दुसरा माणूस उतरला तिसरा माणूस उतरला चौथा माणूस उतरला शेवटी जावई नाही उतरला मग सासऱ्याचा चेहरा उतरला आता काय करायचं लोक म्हणले एवढं अन्नदान केलंय काय वाया जाऊन देता येईल का बसवायची का पांगत सगळे बसतील तेच वाट पाहू नये पण तू कधी संपितो ते पाहतो कीर्तन झाल्याशिवाय पंगत सुरू होणार नाही
म्हणले बसवायचे का पंगत? ठीक आहेत म्हणले. 3,500 4,000 लोक जेवायला बसले. पंक्ती वाढायचं काम चालू होतं आणि सासरा पंक्तीमधून फिरत असताना म्हणायचा, एवढं सगळं केलं तुमच्या ध्यानात आहे का मी काय सांगतो? नाही तर मला सुद्धा म्हणावं लागेल, एवढं सगळं सांगितलं वाया गेलं. विठाल विठाल विठाल. हो, मला सांगा किती लोक जेवले? हो, 3,500-4,000 लोक जेवले. किती लोक नाही जेवले? एक जावई नाही जेवला, पण 4,000 लोकांना जेवण कोणामुळं होतं? तसं या संसारामध्ये येऊन आम्ही सगळं काही केलं, पण जर त्या देवाचं भजन जर नाही केलं, तो त्याच कामाकरता भेटलेला आहे. नाहीतरी संसार येथ सार भगवंत, येथ सार भगवंत, ओ येथ सार भगवंत. फलकट संसार येत सार भगवंत, येत सार भगवंत, येत सार भगवंत. मलकट तो संसार येते सार भगवंत. म्हणून आपला जन्म वाया जाऊ नये याकरता देवाचं भजन करा. ते कसं? ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज यांच्या अखंड अनंत आशीर्वादाने, परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत की ज्या साधू संतांच्या कुशीमध्ये आम्हाला हा पवित्र सोहळा पाहायला भेटला. आपण त्याच पवित्र स्थानामध्ये जन्माला आला महाराज. कारण सर्व काही जीवनामध्ये भेटतं, पण साधू संत जीवनामध्ये भेटत नाही. तात मिले पुनि मात मिले, सुतभ्रात मिले, युवती सुखदाई, राज मिले, गजबाज मिले, सबसाज मिले, मनवंचित पाही, लोक मिले, सूरी लोक मिले, विधी लोक मिले, वैकुंठ जाई, कहत निपट निरंजन दास, संत समागम दुर्लभ बाई. कळालं का? तात मिले पुनी मात मिळे, आई मिळेल, बाप मिळेल, या जन्मात नाही पुढच्या जन्मात, भाऊ मिळेल, पत्नी मिळेल, कठीण आहे आता सध्या पण मिळेल, पत्नी मिळेल, लोक मिळे, सुरलोक मिळेल, या लोकांचं राज्य मिळेल, परलोकाचं राज्य मिळेल, मनाने इच्छा केलेले सर्व काही मिळेल, हत्ती मिळतील, सगळं काही भेटेल, या लोकांचं राज्य भेटेल, परलोकामध्ये आपल्याला जन्म भेटेल, पण तो संत समागम अतिशय दुर्लभ सांगितला. आणि त्या साधू संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि त्या साधू संतांच्याच संगतीत परमार करतो आहेत. हे आमच्या जीवनाचं भाग्य आहेत. म्हणून त्या सकल साधू संतांच्या आशीर्वादाने असणारी ही कीर्तनरूपी सेवा मी गुरुवर्य महंत स्वामी रामगिरी महाराजांच्या चरणावरती ठेवून देतो. आपण सेवेला पूर्ण विराम देऊ आणि या ठिकाणी संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सर्वांना तुम्हाला ज्ञातच आहेत. कारण माझं जेवढं वय आहे तेवढा तुमचा परमार्थ आहे. तुम्हाला बेटाबद्दल सांगायचं म्हणजे सरपंचाने कलेक्टरला अक्कल शिकवल्यासारखं होईल. म्हणून सर्व काही तुम्हाला ज्ञातच आहेत. मी तुमच्यात नवीन आहेत. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले गुरे वेळे वाकुडे उत्तरे, क्षमा परज महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला कारण मी आपला, क्षमा परज महाराज तुम्ही सिद्ध. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, क्षमा परज महाराज तुम्ही सिद्ध. देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज की जय. भगवान की जय, गंगा मैया की जय.